सुंदर नगर नावाचे एक गाव होते. ते एका सुंदर नदीच्या काठावर वसलेले होते. त्या नदीत मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असे आणि त्यावर अनेक लोकांचा उदरनिर्वाह चालत असे. त्या गावात गणेश नावाचा एक माणूस मासे तळून विकण्याचा गाडा लावत असे. गावातील लोक त्याच्या गाड्यावर येऊन ताजे ताजे तळलेले मासे आवडीने खात असत. त्याच गावात विठ्ठल काका नावाचे एक वृद्ध मासेमार राहत होते. ते रोज पहाटे नदीवर जाऊन मासे पकडत आणि बाजारात न नेता थेट गणेशकडे विकत असत. एके दिवशी, अहो विठ्ठल काका, आज खूप उशीर झाला, एवढा वेळ का लागला? अरे गणेशा, काय सांगू, आज फार कमी मासे मिळाले. नदीवर खूप जास्त मासेमारी आले होते, त्यामुळे बराच वेळ गेला. अहो काका, तुम्ही एखादा मदतनीस ठेवायला हवा. रोज उशीर झाला तर माझे नुकसान होते. खरं तर गणेश खूप लोभी स्वभावाचा होता. तो भोळ्या विठ्ठल काकांकडून कमी किमतीत मासे विकत घ्यायचा आणि तेच मासे तळून खूप महागात विकायचा. तो मोठ्याने ओरडत ग्राहकांना बोलवत असे, या ओ या, गरमागरम तळलेले मासे घ्या. अगदी ताजे मासे आहेत. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. एक ग्राहक पुढे येऊन म्हणाला, भाऊ, एका ताटाची किंमत किती आहे? अहो काका, अगदी योग्य किंमत आहे, फक्त 80 रुपये. अरे, हे तर खूप महाग आहेत. अहो काका, संपूर्ण गावात तुम्हाला इतके चविष्ट मासे कुठेच मिळणार नाहीत. एकदा खाऊन तर बघा, चवीसमोर किंमत विसरून जाल. असं बोलून गणेश लोकांना महागात मासे विकत असे आणि दररोज भरपूर नफा कमवत असे. संध्याकाळी तो घरी परतला की त्याची पत्नी सविता त्याची वाट पाहत असे. अहो काय हो, आज किती कमाई झाली. अगं, आज तर खूप चांगला व्यापार झाला बघ. तब्बल 2000 रुपये मिळाले. अरे वा, खूप छान. चला आधी हातपाय धुवा, मी जेवण वाढते. गणेश रोज असेच करत असे. सकाळ होताच तो आपल्या गाड्यावर जाऊन बसत असे. विठ्ठल काका येण्यापूर्वीच तो सर्व तयारी करून ठेवत असे. मसाले, तेल, कढई आणि इतर आवश्यक सामान नीट मांडून ठेवत असे. विठ्ठल काका मासे घेऊन आले की गणेश ते मसाल्यात मुरवत असे आणि स्वादिष्ट तळलेले मासे तयार करून विकू लागे. अशा प्रकारे तो दररोज चांगली कमाई करत असे. संपूर्ण गावात त्याच्याशिवाय तळलेले मासे विकणारा दुसरा कोणीही नव्हता. त्यामुळे हळूहळू त्याची ख्याती संपूर्ण गावभर पसरली. व्यवसाय वाढू लागल्याने गणेश अधिकाधिक मासे खरेदी करू लागला. पण ग्राहकांची संख्या इतकी वाढली होती की ते मासे सुद्धा अपुरे पडू लागले. अनेकदा मासे संपल्यामुळे अनेक ग्राहक निराश होऊन रिकाम्या हाताने परत जात असत. विशेषतः रविवारी तर त्याच्या गाड्यावर प्रचंड गर्दी होत असे. मला आधी द्या, नाही मला द्या, मी खूप वेळापासून रांगेत उभा आहे, अशा आवाजांनी सारा परिसर गजबजून जात असे. त्या दिवशीही रविवारी नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली होती. मात्र गणेशकडे असलेले मासे आता संपत आले होते. पण ग्राहकांची रांग मात्र वाढतच होती. तेवढ्यात एक ग्राहक नाराजीने म्हणाला, अरे गणेशा, तू रोज इतके कमी मासे का आणतोस? प्रत्येक वेळी इतका वेळ रांगेत उभे राहूनही मला तळलेले मासे मिळत नाहीत. माझा तर पूर्ण रविवार खराब होतो. अरे, मी काही इथे रिकामाच बसलो नाही. आज किती गर्दी आहे हे तुम्ही स्वतः पाहत आहात. काळजी करू नका, तुमचाही क्रमांक येईल. असे म्हणत तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. तेवढ्यात गर्दीतून एक आवाज आला, मला आधी एक ताट द्या, मी तुम्हाला एका ताटासाठी 100 रुपये देईन. हे ऐकताच गणेश दचकला, कारण त्याच्या तळलेल्या माशांच्या एका ताटाची किंमत 80 रुपये होती. म्हणजेच कोणीतरी 20 रुपये जास्त देण्यास तयार होते. गणेशने लगेच त्या सज्जन व्यक्तीला तळलेल्या माशांचे ताट दिले. त्या गृहस्थांनी छानसा सूट घेतला होता आणि ते खूप श्रीमंत दिसत होते. हे पाहताच गणेशच्या मनात एक नवीन युक्ती आली.
त्याने मोठ्याने घोषणा केली. ऐका ओ ऐका, आजपासून तळलेल्या माशांच्या ताटाची किंमत वाढवण्यात आली आहे. आता एका ताटासाठी 80 रुपयाऐवजी 100 रुपये मोजावे लागतील. अरे काय माणूस हाये हा, इतक्या सहज भाव वाढवला. चला इथून निघूया, आम्हाला इतके महाग मासे नकोत. काही गरीब महिला आणि सामान्य ग्राहक नाराज होऊन तिथून निघून गेले. मात्र गणेशला त्याची काहीच पर्वा नव्हती. उलट त्याचा फायदा झाला, कारण काही श्रीमंत ग्राहकांनी उरलेले सर्व मासे वाढीव किमतीत विकत घेतले आणि आनंदाने खाऊ लागले. त्यांच्यामध्ये गावातील प्रसिद्ध डॉक्टरही होते. मासे खाताना ते म्हणाले, अरे गणेशा, तुझ्या हातच्या तळलेल्या माशांची चव खरंच अप्रतिम आहे. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब, हे सर्व देवाची कृपा आहे. त्या दिवशी व्यवसाय संपवून गणेश नेहमीप्रमाणे घरी परतला. अहो काय हो, आज किती कमाई झाली. अगं हे बघ, आज तर माशांना खूप चांगला भाव मिळाला. तब्बल 4,000 रुपयांचा व्यापार झाला. अगं, आणि जर मासे संपले नसते तर 5,000 रुपयांचाही व्यापार झाला असता. हे तर रोजच झालं आहे. दररोज तुझे मासे संपून जातात आणि बरेच ग्राहक परत जातात, त्यामुळे तुझे नुकसानच होत आहे. अगं हो, तू अगदी बरोबर बोलतेस. उद्या मी विठ्ठल काकांना आणखीन जास्त मासे आणायला सांगतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या गाड्यावर जाऊन उभा राहिला. पण आज त्याच्या मनात एकच विचार सुरू होता. विठ्ठल काका अधिक मासे आणतील का, आणि त्याच्या वाढत्या लोभाचा पुढे काय परिणाम होणार होता. मात्र आता गणेशचा लोभ दिवसेंदिवस वाढत चालला होता. काल मी माशांच्या ताटांची किंमत 100 रुपये केली होती. त्यामुळे मला भरपूर नफा झाला आणि सगळे मासे सुद्धा विकले गेले. मग आज किंमत 120 रुपये का करू नये? कमी मासे विकूनही जास्त पैसे मिळतील. तेवढ्यात विठ्ठल काका मासे घेऊन आले. अहो विठ्ठल काका, आजही फक्त 2च पिशव्या मासे आणलेत. मला यापेक्षा जास्त मासे हवेत, नाहीतर मी दुसऱ्या एखाद्या मासेमाराकडून मासे घेईन. हे ऐकताच विठ्ठल काका काहीही बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे गणेशकडे पाहिले आणि निघून गेले, कारण त्यांना गणेशच्या डोळ्यामध्ये वाढता लोभ स्पष्टपणे दिसत होता. मग थोड्याच वेळात गणेशने आपला व्यवसाय सुरू केला. तो मोठ्याने ग्राहकांना हाक मारू लागला. या गरमागरम आणि स्वादिष्ट तळलेले मासे तयार आहेत. एका ताटाची किंमत फक्त 120 रुपये. हे ऐकताच अनेक लोक आश्चर्यचकित झाले. गावातील ती गरीब महिला, जिला गणेशच्या हातचे तळलेले मासे खूप आवडत होते, तीही तेथे आली होती. पण किंमत ऐकताच तिचा चेहरा उतरला आणि ती निराश होऊन परत निघून गेली. पण गणेशला त्याची काहीच पर्वा नव्हती. गावातील काही श्रीमंत लोक मात्र आनंदाने 120 रुपये मोजून तळलेले मासे विकत घेत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंमत वाढूनही त्याचे ग्राहक फारसे कमी झाले नाहीत. हळूहळू गणेशची कमाई वाढू लागली. त्याने अधिक पैसे साठवायला सुरुवात केली. घरात सुख सोयी वाढू लागल्या. पण जितके पैसे वाढत होते तितकाच त्याचा लोभही वाढत होता. आता त्याला नफ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. अरे गणेशा, आज तर तू कमालच केली आहेस. हे मासे कालपेक्षाही अधिक चविष्ट झाले आहेत. अरे गणेशा, एक गोष्ट सांगू का तुला? तू हा गाडा बंद करून एखादे चांगले हॉटेल का सुरू करत नाहीस? मग आम्हालाही आरामात बसून तुझ्या स्वादिष्ट माशांचा आस्वाद घेता येईल. हे ऐकताच गणेशच्या मनात एक नवीन विचार आला. त्या संध्याकाळी तो घरी पोहोचताच उत्साहाने सविताला म्हणाला, अगं सविता, आज डॉक्टर साहेब माझ्या माशांची खूप स्तुती करत होते. ते म्हणाले की मी गाड्याऐवजी एक हॉटेल सुरू करावे, म्हणजे लोक आरामात बसून जेवू शकतील. अहो, मग त्यात चुकीचे काय आहे? तुम्ही स्वतःही कित्येक दिवसांपासून हॉटेल सुरू करण्याचा विचार करत होतात आणि आता आपल्याजवळ पुरेसे पैसेही आहेत. हो,
तू बरोबर बोलतेस. उद्याच मी चांगली जागा शोधायला सुरुवात करतो. गणेशने आपल्या नवीन हॉटेलची बातमी सर्व गावकऱ्यांना सांगितली. तो म्हणाला, उद्यापासून माझे स्वादिष्ट तळलेले मासे या नवीन हॉटेलमध्ये मिळतील. तुम्ही सर्वजण आरामात बसून जेवणाचा आनंद घेऊ शकता. गावकऱ्यांनाही ही कल्पना आवडली. काही दिवसातच गणेशचे हॉटेल चांगलेच प्रसिद्ध झाले. ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. वाढत्या कामामुळे त्याने 2 तरुणांना नोकरीवर ठेवले. आता हॉटेलमध्ये नेहमीच गर्दी असायची. मात्र एक मोठी समस्या तशीच होती. ग्राहक वाढत होते, पण विठ्ठल काका आणत असलेल्या माशांची मात्रा मात्र वाढत नव्हती. यामुळे गणेश अस्वस्थ होऊ लागला. त्याला वाटू लागले की कमी माशांमुळे त्याचं मोठं नुकसान होत आहे. पण गणेश आता लोभाने पूर्णपणे आंधळा झाला होता. दररोजप्रमाणे त्या रात्रीही त्याने हॉटेल बंद केले आणि दिवसाच्या कमाईचा हिशोब मांडू लागला. पैसे मोजताना तो आनंदाने म्हणाला, अरे वा, आज तर तब्बल 10,000 रुपयांचा व्यापार झाला आहे. हे ऐकून सविता खूप खुश होईल. तो लगेच घरी गेला. घरी पोहोचताच तो उत्साहाने म्हणाला, अगं सविता, ऐक ना, आज आपल्या हॉटेलमध्ये तब्बल 10,000 रुपयांचा व्यापार झाला. अरे वा, छान आहे. पण माशांची संख्या वाढवण्याबद्दल तुम्ही काही विचार केला आहे का? अगं, मी विठ्ठल काकांना याबद्दल सांगितले आहे. अहो, तुम्ही विठ्ठल काकांच्या मागे का लागला आहात? तुम्हाला जास्त मासे हवे असतील तर तुम्ही स्वतःच नदीत जाऊन मासे पकडा ना. सविताची ही गोष्ट गणेशच्या मनाला पटली. मग दुसऱ्या दिवशी पहाटेच तो नदीवर गेला आणि भरपूर मासेमारी करून 5 मोठ्या टोपल्या भरून मासे घेऊन आला. नंतर विठ्ठल काका हॉटेलवर आले. इतक्या मोठ्या प्रमाणात मासे पाहून ते आश्चर्यचकित झाले. अरे गणेशा, हे तू काय केलेस? एवढे मासे का पकडलेस? अहो काका, तुम्हाला सांगून सांगून मी कंटाळलो आहे. आता तुम्ही मला मासे आणून देण्याची गरज नाही. मी स्वतःच मासे पकडेन. हे ऐकून विठ्ठल काकांना फार वाईट वाटले. शेवटी ते निराश होऊन तिथून निघून गेले. त्या दिवसापासून गणेश रोज नदीत जाऊन मोठ्या प्रमाणात मासे पकडू लागला. त्याचा व्यापार झपाट्याने वाढू लागला. दिवसाला 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत त्याची कमाई होत असे. यामुळे तो अधिकच गर्विष्ठ आणि लोभी बनला. परंतु निसर्गाचे नियम कोणीही बदलू शकत नाही. अवघ्या 1 महिन्यात नदीतील माशांची संख्या झपाट्याने कमी झाली आणि एक दिवस असा आला की संपूर्ण नदीत एकही मासा शिल्लक राहिला नाही. हॉटेलमध्ये येणारे ग्राहक निराश होऊन परत जाऊ लागले. तळलेले मासे नसल्यामुळे हॉटेलचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. तेव्हा गणेशला विठ्ठल काकांचे शब्द आठवले. अरे गणेशा, लोभावर नियंत्रण ठेव, नाहीतर काही महिन्यात नदीतील सगळे मासे संपवून टाकशील. आता त्याला आपली चूक समजली होती, पण वेळ निघून गेली होती. त्याच्या अतिलोभामुळे नदीतील मासे संपले होते आणि त्याचे भरभराटीचे हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आले होते. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. अतिलोभ नेहमी विनाशाला कारणीभूत ठरतो. निसर्ग संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे, अन्यथा ती संपून जाते. अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्षित करू नये. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.